महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निदेशक संघटनेच्या अध्यक्षपदी अंबरनाथ आय.टी.आयचे निदेशक विनोद पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे। 23 मार्च रोजी साताऱ्यात महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेचे 23वे अधिवेशन पार पडले। यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत विनोद पाटील हे बहुमताने अध्यक्षपदी निवडून आले, तर उपाध्यक्ष म्हणून संजय कुमार खर्चे, सरचिटणीसपदी राजेश खडबडे, खजिनदारपदी प्रवीण वायनदेशकर आणि इतर 6 सभासद विजयी झाले। दर 3 वर्षांनी आय.टी.आय. निदेशकांच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पार पडते। राज्यातील जवळपास 6000 आय.टी.आय. निदेशकांचे नेतृत्व करणारी संघटना असून निदेशकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य पातळीवर कार्यरत आहे। संघटनेच्या स्थापनेपासून गेल्या 45 वर्षात मुंबई विभागात संघटनेचं अध्यक्षपद मिळालं नव्हतं। मात्र यावेळी मुंबई विभागातील निदेशकांच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबई विभागाला अध्यक्षपद मिळाले आहे। त्यामुळे सर्व निदेशक बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया आय.टी.आय. निदेशक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निदेशक संघटना हे महाराष्ट्रातील जवळपास आमच्या ज्या 417 आय.टी.आय. त्या आय.टी.आय. टोटल एकूण जवळपास 6000 आमचे निदेशक आहेत आणि या 6000 निदेशकांचे नेतृत्व करणारी एकमेव आमची महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निदेशक संघटना आहे। आणि या संघटनेचं दर 3 वर्षांनी राज्यस्तरीय अधिवेशन होतं। चांद्यापासून तर बांद्यापर्यंत तिथं आमचे सर्व निदेशक बंधू भगिनी येतात आणि हे अधिवेशन 23वे अधिवेशन राज्यस्तरीय 23वे अधिवेशन हे 23 मार्च 2025ला सातारा राजधानी इथं आयोजित करण्यात आलं होतं। आणि त्या अधिवेशनामध्ये आमच्या निदेशकांचे काही ठराव असतात, काही मागण्या असतात, त्याच्यावर सर्व महाराष्ट्रातील आलेल्या निदेशकांच्या ज्या मागण्या असतील किंवा ज्यांनी जे काही विचार मांडतात त्याचा संघटनेचे पदाधिकारी त्यांच्यावरती चर्चा करतात आणि मार्ग काढतात। त्याच्यानंतर दुसरा जो उपक्रम असतो तो निवडणुकीचा, दर 3 वर्षांनी आम्ही पदाधिकारी आपलं संघटनेचे पदाधिकारी निवडतो, तिथं ती निवडणूक होते। पूर्ण महाराष्ट्रातून बरेचसे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात, त्यातले आमचे राज्य पदाधिकारी हे 10 असतात, अध्यक्ष वगैरे सर्व पद, त्यातनं ते निवडणूक होते लोकशाही पद्धतीने। तर ती साताऱ्यामध्ये झालेली आहे आणि तिथं बहुमताने मला राज्य अध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे। दुसरा विषय असा आहे की या संघटनेची स्थापना, ही जी संघटना आहे 6000 निदेशकांचं नेतृत्व करते, या संघटनेची स्थापना या मुंबईत पनवेल इथे 2 जून 1979 साली स्थापना झाली आणि त्याच्यानंतर आज 45 वर्ष झाले। जर संघटनेची स्थापना मुंबई विभागात झाली असताना सुद्धा 45 वर्षात मुंबई विभागाला अध्यक्षपद हे मिळालेलं नाही। ते आज यावेळेस आमच्या या मुंबईकरांच्या सर्व हे असलेले उपस्थित सर्व निदेशक बंधू भगिनी यांच्या सर्व सहकार्यांनी आज आम्ही या मुंबई विभागाला माझ्या वतीने म्हणजे मी म्हणून अध्यक्षपद मिळालेलं आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। तर सर्वात प्रथम मी आमच्या मुंबई विभागातील या मुंबई विभागात जे 7 जिल्हे येतात, या 7 जिल्ह्यांमध्ये जवळपास 66 आय.टी.आय. या 66च्या 66 आय.टी.आयतील आमच्या सर्व निदेशक बंधू भगिनींनी मी अध्यक्ष होण्यासाठी जे प्रयत्न केले, जो उठाव घेतला, प्रत्येक जे वेगवेगळ्या गावातले असते त्या गावात जाऊन त्यांनी आमच्या निदेशकांना सांगितलं की आमचं विनोद पाटलांना मतदान करा वगैरे, हे एकटा विनोद पाटील करू शकत नाही। चांद्यापासून तर बांद्यापर्यंत 417 आय.टी.आयला मी एकटा जाऊ शकत नाही, पण हा जो विजय आहे हा सर्व आमच्या मुंबईकरांच्या निदेशक बंधू भगिनींचा आहे।